मंडई निमित्त होतं सातारा जिल्ह्यातल्या औंध येथील श्रीमंत हर्षितराजे इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या नवीन इमारतीच्या लोकार्पण सोहळ्याचं। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते हा सोहळा पार पडला। या सोहळ्यात अजित पवारांना खास तलवारही भेट देण्यात आली। ज्या औंधमध्ये हा सोहळा झाला त्या औंध संस्थानच्या अधिपती गायत्री देवी पंतप्रतिनिधी याही उपस्थित होत्या। शिवाय पंतप्रतिनिधींचं पूर्ण कुटुंबच या सोहळ्याला उपस्थित होतं। शिवाय या सोहळ्याची एक क्लिप सुद्धा सध्या व्हायरल होतीये। या निमित्तानेच गायत्री देवी चर्चेत आल्यात। त्या ज्या संस्थानाच्या पंतप्रतिनिधी आहेत ते औंध संस्थान नेमकं कधी स्थापन झालं, या संस्थानचा इतिहास नेमका आहे तरी काय, पंतप्रतिनिधी म्हणजे काय, हे सगळंच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। यासोबतच गायत्री देवी पंतप्रतिनिधी यांच्याबद्दलची देखील माहिती पाहणार आहोत। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी। मंडई मराठी विश्वकोशाच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार सातारा जिल्ह्यातल्या कोरेगाव तालुक्यात किन्ही गावचे कुलकर्णी त्र्यंबक कृष्ण हे देशस्थ शुक्ल यजुर्वेदी ब्राह्मण या घराण्याचा मूळ पुरुष होय। यांचा मुलगा परशुराम त्र्यंबक यानं छत्रपती राजाराम महाराज जिंजीला वनवासात असताना इकडे महाराष्ट्रात रामचंद्र पंत अमात्याच्या हाताखाली औरंगजेबाविरोधात अनेक चकमकी व लढाई केल्या। या काळात त्यांनी त्यांची शौर्य व कर्तबगारी दाखवली। यामुळे राजाराम महाराजांनी त्यांना पंतप्रतिनिधी पद दिलं आणि सोबतच शमशेर जंग बहादूर हा किताब सुद्धा दिला। पुढे परशुराम त्र्यंबक यांनी विशेष पराक्रम दाखवला। त्यानंतर शाहू महाराज आणि मोगल मर्दिनी ताराराणी यांच्यात गादीवरून संघर्ष सुरू झाला। त्यात या पंतप्रतिनिधींनी सुरुवातीला ताराबाईंचा पक्ष सोडला नाही, पण पुढे या घराण्याच्या दोन शाखा झाल्या। एक शाखा सातारा छत्रपतींच्या राज्यात औंध इथं स्थिरावली, तर दुसरी कोल्हापूर छत्रपतींच्या राज्यात विशाळगडावर स्थायिक झाली। परशुराम पंतांनंतर त्यांचा मुलगा श्रीपतराव काहीसा कर्तबगार निघाला। त्यानंतरच्या काळात पेशव्यांचे आणि पंतप्रतिनिधींचे सूत नीट जुळले नाहीत। काळ बदलत गेला, भारतावर इंग्रजांचा अंमल सुरू झाला। त्या काळात औंध संस्थानात विशेष असं काही घडलं नाही। मात्र 20व्या शतकात भवानराव उर्फ बाळासाहेब पंतप्रतिनिधी ही उल्लेखनीय व्यक्ती या घराण्यात होऊन गेली। भवानराव हे सुशिक्षित, कलाभिज्ञ, चित्रकार व विद्वान होते आणि औद्योगिक विकास, सूर्यनमस्कार, व्यायाम, शिक्षण प्रसार इत्यादींचे ते चाहते होते। त्यांनी औंध संस्थानात बऱ्याच सुधारणा केल्या। त्यांचं शिक्षण औंध, सातारा आणि पुणे इथे BA पर्यंत झालं। पुढे मुंबईत वर्षभर कायद्याचा त्यांनी अभ्यास केला। पुढे वडील श्रीनिवास पंतप्रतिनिधी यांचे मुख्य सचिव म्हणून त्यांनी काम पाहिलं। 1909 मध्ये ते संस्थानच्या गादीवर आले। संस्थानिक म्हणून त्यांची कारकीर्द वाखाणण्याजोगी ठरली आहे। महात्मा गांधींच्या तत्वज्ञानापासून प्रेरित होऊन 1939 मध्ये औंध संस्थानात विकेंद्रित ग्रामराज्यावर आधारित अशी लोकशाही त्यांनी आणली। एवढ्यावरच न थांबता 10 वर्ष म्हणजे 1948 साली औंध संस्थान भारतीय संघराज्यात विलीन होईपर्यंत यशस्वीरित्या राबवलं। संस्थानातील प्रत्येक गाव मूलभूत गरजांबाबत स्वयंपूर्ण करणं, त्या गावातून येणारा महसूल त्या गावच्या विकास कार्यासाठी देणं यांसारख्या चांगल्या कल्पना त्यांनी केवळ जोपासल्याच नाहीत, तर त्या अंमलात आणण्याचा प्रयत्न केला। त्यांच्या काळात औंध संस्थानात शिक्षण सक्तीचं आणि मोफत होतं। याशिवाय त्यांनी संस्थानाचा कारभार कौन्सिल मार्फत चालावा अशी योजना केलेली। सरकारी 10, सरकारनियुक्त 7 आणि लोकनियुक्त 18 सभासद होते। लोकनियुक्त राज्य पद्धतीकडे त्यांचा ओढा होता हे दिसून आलेलं। भवानराव पंतप्रतिनिधी आणखी एका कारणासाठी ओळखले जायचे, ते कारण होतं सूर्यनमस्कार। आता तुम्ही म्हणाल सूर्यनमस्कार आणि एखादा राजा यांचा संबंध काय, तर भवानराव हे सूर्यनमस्काराचे भोक्ते होते। वयाची 45 वर्ष उलटल्यानंतर मिरजेच्या राजाच्या सल्ल्यानुसार त्यांनी दररोज 300 सूर्यनमस्कार घालायला सुरुवात केली। व्यायाम आणि त्यातही सूर्यनमस्काराचा त्यांनी विशेष प्रचार केला। औंधच्या यमाई देवीवर त्यांची जितकी प्रगाढ श्रद्धा होती तितकीच त्यांची सूर्यनमस्कारावरही होती असं सांगतात। संस्थानातल्या शाळांमध्ये त्यांनी सूर्यनमस्कार घालण्याची प्रथा रूढ केलेली होती। ते स्वतः सूर्यनमस्कारावर व्याख्यानही देत असत। एवढ्यावर थांबतील ते भवानराव कसले, त्यांनी सूर्यनमस्काराचं फोटोसहित पुस्तकही छापलं आणि लोकांना वाटप केलं। त्यांच्या या सूर्यनमस्काराच्या वेळावर आचार्य अत्रेंनी साष्टांग नमस्कार नावाचं विनोदी नाटक देखील लिहिलंय। याशिवाय भवानराव हे कलावस्तूंचे, चित्रांचे संग्राहक म्हणून देखील ओळखले जातात। ते स्वतः सुंदर चित्र काढत, नामवंत चित्रकारांना त्यांनी आश्रय दिला आणि त्यांच्याकडून उत्तमोत्तम चित्र काढून घेतली। म्हणूनच आजही औंधचं भवानी संग्रहालय कलावस्तूंनी संपन्न मानलं जातं। पुढे औंध संस्थानाचं भारतात विलिनीकरण झालं। किर्लोस्कर बंधूंचा किर्लोस्करवाडीचा लोखंडी सामानाचा कारखाना आणि ओगल्यांचा ओगलेवाडीचा काच कारखाना या संस्थानात सुरू झाल्यामुळे आसपासच्या प्रदेशाला औद्योगिक चालना मिळाली होती। या भवानराव पंतप्रतिनिधी यांचे ज्येष्ठ चिरंजीव आप्पासाहेब पंत यांनी अनेक देशात भारतीय संघराज्याचे राजदूत म्हणून काम केलं। आजची परिस्थिती लक्षात घेता या संस्थानाच्या अधिपती म्हणून सध्या गायत्री देवी पंतप्रतिनिधी काम पाहतायत।
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून त्यावेळी त्या जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आलेल्या होत्या. त्यानंतर त्यांची वर्णी सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावर सुद्धा झालेली होती. त्यांची मुलगी चारुशीला राजे पंतप्रतिनिधी या देखील गेल्या काही वर्षांपासून राजकारणात सक्रिय झाल्या आहेत. म्हणजे श्रीमंत श्रीपतराव पंतप्रतिनिधी आणि त्यांच्यानंतर काही काळातच श्रीमंत बाळराजे पंतप्रतिनिधी यांचं निधन झालं. आयुष्याच्या वाटेवर प्रवास करत असताना नुकतीच सुखाची सुरुवात होणार असतानाच आकस्मिकपणे आलेल्या या दुःखाला गायत्री देवी यांना सामोरं जावं लागलं. एवढं मोठं दुःख येऊन पण न डगमगता औंध संस्थांचा राज्यकारभार आणि औंध गावच्या विकासाची धुरा अनेक राजकीय, सामाजिक, कौटुंबिक आव्हानांना सामोरं जात गायत्री देवींनी आपल्या खांद्यावर घेतली. औंध गावचा विकास करत असताना त्यांनी कित्येक कठोर व धडाडीचे निर्णय घेतले. शिक्षण, कला, क्रीडा या क्षेत्रात आज त्यांच्या नेतृत्वात गाव मार्गक्रमण करत आहे. शाळा, कॉलेजच्या इमारतींचं नूतनीकरण करून आणि शिक्षणाचा दर्जा देखील उंचावत आज पंचक्रोशीत औंधला शिक्षणाची पंढरी बनवलंय. विविध कलांच्या प्रोत्साहनाकरता कला मंदिरं उभारली आहेत. भवानी संग्रहालयाचं नूतनीकरण केलंय. औंध संस्थानाचा पर्यटन विकासासाठी त्यांनी मोठं योगदान दिलंय. याशिवाय श्री यमाई मंदिराच्या शिखराचा जीर्णोद्धार असेल अशी बरीच कामं त्यांनी केली आहेत. संस्थानातील तरुण विविध क्षेत्रात कायम पुढे असावा यासाठी विविध माध्यमातून त्यांना प्रोत्साहित करण्याचं कामही त्या नेहमीच करत असतात. बाकी औंधच्या संस्थानाचं कला संस्कृतीच्या क्षेत्रात मोठं योगदान राहिलंय. हे योगदान नेमकं कोणत्या स्वरूपात होतं याची छोटीशी झलक पाहायचीच असेल तर कधी एकदा तरी औंधच्या भवानी संग्रहालयात भेट दिल्यावर तुम्हाला पाहायला मिळेल. बाकी माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.